आपल्याला वेगवेगळे आजार होतात. डायरिया होतो, टायफॉइड होऊ शकतो. तुम्ही एक लक्षात ठेवा, काल नवीन आलेल्या लोकांना सांगतो मी, जे काही आजार आहे ना, देवानं आम्हाला सगळ्यांना 100 वर्ष आयुष्य दिले आहे. माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट? नाही का नाही? ईश्वरानं प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य जगावं एवढे श्वास दिलेले आहे सगळ्याच्या अकाउंट मध्ये. हा, पण काहीच्या अकाउंट मध्ये एक पोरगा 6 महिन्याच्या आतमध्येच मरतो. का? त्याला ईश्वरानं का 6 महिन्याचे श्वास दिले का? नाही, पण त्याचा श्वास त्यावेळेस कसा संपतो की त्याच्या शरीरातलं निर्जलीकरण होऊन जातं, पाणी निघून गेलं. कशामुळे गेलं? कारण त्याच्या आईनं पाजलेलं पाणी जे आहे ते शुद्ध आहे. काल तुम्ही नव्हत्या, काल आपण डिटेल चर्चा केली. तुमच्या घरी येणारं पाणी हे शुद्ध नाही आहे. काल यांनी सांगितलं, तणानं तुमच्या गावामध्ये विस्ता फेकल्या जाते रोज. जर का तुम्ही शौचालयाचा वापर नाही केला आणि ती विस्ता कुठं मिश्रित झालेली आहे? वातावरणात, मातीमध्ये. आणि म्हणून तो पोरगा ज्याला 100 वर्ष जगायचे, पण तो किती जगला? 6. त्याचा आठवड्याचा विकास झालेला नाही. 5 वर्षाचे म्हणून 5 वर्ष 1 ते 15 वर्षाचे पोरं जे आहे दूषित पाण्यामुळं आपल्या देशामध्ये 1500 मुलं रोज मरतात. हे दुर्दैव आहे. आणि स्वच्छ भारत मिशन त्याच्यासाठी. देश स्वच्छ राहिला तर देशातलं आरोग्य कमी. आरोग्य चांगलं राहिला तर सरकारचा खर्च कमी. सरकारचा खर्च फक्त सरकारचाच नाही, सरकारच्या दवाखान्याचा तुमचा स्वतःचा खर्च. काल कॅल्क्युलेशन केला आपण. एका घराला किती खर्च येतो? एका घराला किती खर्च येतो? किती येतो खर्च? काल पाहिलं 2000 रुपये. तू आता अशा एक कुटुंबामध्ये वर्षभरामध्ये एक तरी माणूस आजारी होतो. हागवण लागते की नाही? 100% लागते. आता आम्ही म्हणजे सांगतो तुम्हाला, काल आम्ही तुमचं कॅनचं पाणी पिऊन माझं पोट गडगड करायला होतं. कारण मला फिल्टरची पाणी प्यायची सवय, इतकं गडगड. हा पाणी जरी थंड असला तरी पाणी वापरणारा हाताळणारा पोरगा आहे ना, त्यानं असं हात धरलं असेल, टाकलं असेल, त्यानं तिकडं सी केल्यावर हात धुतला की नाही माहित नाही, त्याच्या हाताचं काहीतरी झालं असेल, ते मला जाणवत होतं सकाळी. पाणी हे हाताळणं, घरात कुटुंब हाऊसहोल्डला पाणी हाताळण्याची सुद्धा सवय आपल्याला या स्वच्छ भारत मिशन